नमस्कार. आशाच रेसिपीमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी हा एक बर्फीचाच प्रकार घेऊन आलेली आहे. अ, आपल्या घरात जे सामान असतं त्याच्यातूनच ही बनवलेली बर्फी आहे. रवा आणि बेसनाची बर्फी. तर आता श्रावण महिना पण चालू होऊन बरेच दिवस झाले आणि श्रावणात कसे नवीन नवीन असे सण येत आहेत. तर आणि आता रक्षाबंधनही येणार आहे. तर तुम्ही रक्षाबंधनलाही बनवू शकता. रवा आणि बेसनाची ही बर्फी आहे. म्हणजे विकत आणण्यापेक्षा हे घरच्या घरी आपण बनवून छान आपल्या भावाला खाऊ घालू शकता रक्षाबंधनच्या दिवशी आपल्या हाताने बनवलेली बर्फी. तर ह्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतले आहे तर आपण पुढे बघूच. तर तुम्ही आधी लाईक करा व्हिडिओला आणि आपण बघूया. तर त्याच्यासाठी हे मी सामान घेतलं आहे पदार्थ. हे बेसन आहे. हे जे माझ्याकडे आहे ना कप, ते मी 1.5 वाटी असं बेसन घेतलं आहे. तुम्ही तुमच्याकडे जी वाटी असेल त्याप्रमाणे तुम्ही ती मोजून 1.5 वाटी बेसन घ्या. आणि हे 4 चमचे रवा आहे, हा बारीक रवा. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो मिक्सरला तुम्ही थोडंसं असं फिरवून घ्या, म्हणजे थोडं बारीक होईल. आणि हे अर्धी वाटी तूप आहे. ते मी मेल्ट करून घेतलेलं आहे. पातळ करून घ्यायचं आहे तूप, घट्ट घ्यायचं नाही म्हणा, म्हणजे मग आपलं जे हे आहे ना मेजरमेंट ती चुकते. त्याच्यामुळे मग मेल्ट करूनच अ, तूप घ्यायचं गाईचं. आणि ही साखर आहे 1 वाटी, ती मी घेतली आहे. आणि हे फूड कलर आहे, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला घ्यायचं तर घेऊ शकता, अदरवाईज नाही घेतलं तरी चालेल. तर आधी ना आपण एकतारी पाक बनवून घेऊया हा साखरेचा. त्याच्यासाठी मी ही जी 1 वाटी साखर घेतलेली आहे ती आपण ह्याच्यामध्ये टाकू आणि लगेच पाणी टाकून, साखर जितकी बुडेल तितकंच पाणी घ्यायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही. कारण आपल्याला एकतारी पाक बनवायचा आहे ना, त्याच्यामुळे हे आपण थोडंसंच पाणी टाकलं आहे साखर बुडेपर्यंत. आता ही साखर पूर्ण आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे. ही मेल्ट झाली की मग त्याच्यात आपल्याला तो जो आपण कलर घेतला आहे तो टाकायचा. हे बघा उकळी आली आहे पाकाला. तर ही सतत ढवळतच राहायचं आहे, सोडायचं नाही, नाहीतर मग ते पूर्ण आटून जाईल. त्याच्यामुळे सतत ढवळत राहायचं. आता हे कलर टाकला आहे मी ह्याच्यामध्ये आणि आता आपला पाक ऑलमोस्ट तयारच झाला आहे. तर ते चेक करायचा बोटाला लावून. जर एकतारी अशी येत असेल तर मग आपला पाक हा पूर्णपणे तयारच आहे. हे बघा, हे असं पडतं आहे ना तारीप्रमाणे, तर आता आपला हा पाक तयारच आहे. मी हे दाखवते. हे आपला हा पाक ऑलमोस्ट तयारच झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला ती जी आपण वेलची पावडर घेतली आहे ती टाकायची आहे. बघा, ही वेलची पावडर आहे ती टाकून घेऊया आणि मग ही मिक्स करायची. आता पाक आपला पूर्ण तयार झाला आहे. आता आपल्याला हे बेसन आणि रवा भाजून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी कढईत तूप टाकून घेतलं आहे आणि हा रवा आधी भाजून घेऊया 2 मिनटं. रवा भाजून झाला की लगेच, आणि हे भाजताना आपल्याला दुसरं काम नाही करायचं आहे, कारण ह्याच्याकडे लक्ष द्यायचं, हे जळता कामा नये. त्याच्यामुळे आपण आधी हेच बनवून घ्यायचं आहे, चांगला रवा भाजून घ्यायचा. कारण जर आपण दुर्लक्ष केलं तर मग हे तळायला लागून जळू शकतं. त्याच्यासाठी आपण हे आधी भाजून घ्यायचं व्यवस्थित. आता हे बेसन टाकून घेऊया आणि बेसन पण छान मंद आचेवर भाजून घ्यायचं. चांगलं खमंग असं बेसन भाजायचं आहे, वास सुटेपर्यंत, सुगंध असा येतो मस्तपैकी. तर आपण बेसन भाजून घेऊया छान. हे सतत ढवळतच राहायचं, हे सोडून द्यायचं नाही असंच, कारण हे चिकटू शकतं, लागू शकतं. हे बघा, थोडासा रंग आता बेसनाचा हा बदललेला आहे, थोडासा असा गोल्डन ब्राउनिश झाला आहे, गोल्डन कलर आला आहे बेसनाला आणि थोडंसं रवाळ पण झालं आहे. आता हे जे आपलं उरलेलं तूप होतं ते आपण आता ह्याच्यामध्ये परत टाकून घेतलं आणि आता हे सतत भाजत राहायचं आहे आपल्याला मंद गॅसवर. आता हे जड वाटेल तुम्हाला हे चमच्याला, पण नंतर हे मोकळं होतं मस्त. तूप सुटायला लागतं ह्याला. हे सतत भाजतच राहायचं आहे आपल्याला, चांगलं खरपूस असं मस्त भाजून घ्यायचं. जसं आपण लाडू बनवतो बेसनाचे त्याप्रमाणेच हे भाजून घ्यायचं आहे. तर आता बघा, हे
थोडंसं असं पातळ झालं म्हणजे आपलं जे तूप आहे ते थोडं मेल्ट होत आहे, म्हणजे गरम झाल्यामुळे तूप सुटतं आहे ह्याला. हे बघा, हे थोडंसं रवाळ पण झाले छान, सतत भाजून घेतल्यामुळे. त्याच्यासाठी हे चांगलं भाजावं लागतं बेसन. मला जवळजवळ 15 ते 20 मिनटं लागले हे बेसन भाजायला, कारण छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे ते चांगलं टेस्टी, चव पण त्याची चांगली लागते आणि स्मेल पण येते बघा त्याची, छान सुवास येतो. आणि हे बघा आता पूर्ण तूप ह्याला सुटायला लागले, चमक पण आली आपल्या बेसनाला छान, रवा आणि बेसनाला. आणि कलर पण चेंज झालेला आहे, आता कलर पण चेंज झाला आहे. आता आपलं ऑलमोस्ट आपलं हे पीठ भाजूनच झालेलं आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये तो जो पाक बनवलेला ना आपण, तो टाकून मिक्स करायचं आहे. हे ताबडतोब लगेच फटाफट मिक्स करून घ्यायचं, थांबायचं नाही आहे, कारण हे लगेच घट्ट होतं. त्याच्यामुळे पाक टाकल्या हे पटापट मिक्स करायचं आणि लगेच आपण जो ट्रे घेतलेला आहे हे त्याच्यामध्ये सेट करायला ठेवायचं. हे आता पाक टाकलं आहे बघा, बुडबुडे यायला लागले पाक टाकल्यामुळे. बघा छान असं रवाळ होतं, मस्त फसफसायला लागतं हे पाक टाकल्या छान फुलतं आहे पण. आता हे ट्रे घेतला आहे मी, त्याला मी बटर पेपर लावून घेतला आणि आता त्याच्यामध्ये हे मी बदामाचे काप टाकते सजावटीसाठी. आणि ते जे मिश्रण आपण बनवलेलं ते पटापट लवकर ओतून घ्यायचं, कारण एकतारी पाक केल्यामुळे ते घट्ट होतं कामा नये, कारण ते लगेच सेट होतं त्याच्यामुळे. म्हणून पटापट टाकून घ्यायचं. तर हे मी टाकते ट्रेमध्ये आणि हे मस्त असं थापून घ्यायचं. आता हे असं थापून घेऊया आणि मग थोडा वेळ थंड करण्यासाठी ठेवायचं. आणि थोडेसे कोमट झाले की मग आपल्याला ते कट करून घ्यायचे. ते आता पुढे बघूच आपण कट करताना. हे असं मी थापून घेतलं उलताण्याने. आता हे थोडं गरमच आहे, त्याच्यासाठी हे आपल्याला थोडा वेळ ठेवून द्यायचं. आता थंड झालं आहे आणि हे थोडं साईडने आपण हे थोडं लूज करून घेऊया बटर पेपर आणि मग ह्याच्यावर टाकून घेऊया. मग बटर पेपर पण सुटतो, कारण त्याला आपण तूप लावून घेतलेलं त्याच्यामुळे. आता हे थोडंसं एकदम असं कोमट झालेलं आहे. आता आपण हे कट करून घेऊया. पहिले आपण मधून कट करूया, म्हणजे कसं व्यवस्थित शेप येतो त्याला चौकोनी. वड्या आपल्या चांगल्या स्क्वेअर चौकोनीचे छान दिसतात, त्याच्यामुळे हे मधूनच कापून घ्यायचं. हे आता असं मस्त छान कट करून घेऊया आपण वड्या बेसनाच्या. आणि रक्षाबंधनलाही तुम्ही बनवून बघा, तुमच्या भावाला खाऊ घाला आणि कशी ही रेसिपी झाली ते पण सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर. ही मिठाई, हा गोडाचा पदार्थ, रवा बर्फी, रवा बेसनची बर्फी. आणि हे ड्रायफ्रूट टाकल्यामुळे, बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप टाकल्यामुळे हे छान पण दिसते बघा, मस्त आकार पण आला आहे तिला छान आणि सेट पण झाली आहे. आणि तोंडात टाकताच अशी मेल्ट होते अशी ही बर्फी आहे आपली बघा. खूप इझी तुटते, म्हणजे अशी कडक नाही झाली, वातड पण नाही झाली, मॅश पण होते अशी छान. तर आता आपण ही अशी सजावून घेतली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन आला असाल तर व्हिडिओवर. आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तुम्हाला माझ्या या रेसिपी कशा वाटत आहेत तर ते पण कमेंट करून सांगा. आणि तर माझा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद. थँक्यू.